नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर जसं की आपल्या सर्वांनाच माहीत आहे की विधानसभा निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस किंवा महायुती सरकारने आपल्या शेतकरी बांधवांना कर्जमाफीचा शब्द दिला होता. तर मग आता असा प्रश्न पडतोय की महायुतीने दिलेला कर्जमाफीचा शब्द हा फिरवलाय का? तर याचबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेत आहोत. तर शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला माहीतच आहे की विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुतीच्या नेत्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. त्यानंतर विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन होऊन आता जवळपास 6 महिने होऊन गेले, तरी अद्याप मात्र कर्जमाफीचा कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे आता निवडणुकीत महायुतीने जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता अद्यापही सरकारकडून होताना पाहायला मिळत नाही. मित्रांनो, आता सरकार सत्तेत आल्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी दिलेले आश्वासन हे हवेतच विसरले का, असा प्रश्न या ठिकाणी विरोधक करत आहेत. यातच काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार की नाही याबाबत मोठं विधान केलं होतं. अजित पवार यांनी शेतकऱ्यांना कर्जाचे पैसे भरण्यास सांगितलं होतं. सगळी सोंग करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही, असं म्हणत अजित पवारांनी पीक कर्जाची परतफेड करण्याचं आवाहन केलं होतं. त्यामुळे महायुतीने दिलेला कर्जमाफीचा शब्द फिरवलाय का, असा प्रश्न आता शेतकरी बांधवांच्या मनात येत आहे. परंतु मित्रांनो, आता हा प्रश्न देवेंद्र फडणवीस साहेबांना विचारल्यावर त्यांनी यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका मांडली आहे. तसेच महायुतीने दिलेला एकही शब्द हे सरकार फिरवणार नसल्याचं सांगत योग्य वेळी योग्य राज्य सरकार कर्जमाफीचा निर्णय घेईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. तर शेतकरी मित्रांनो, आता राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही. मग सरकारने कर्जमाफीचा शब्द फिरवलाय का, असा प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले की मी या आधी देखील याबाबत अतिशय सविस्तर सांगितलं आहे. कर्जमाफी कधी करायची याबद्दल काही नियम आहेत, त्या संदर्भात त्याची एक पद्धत आहे. तसेच महायुतीच्या सरकारने दिलेला एकही शब्द हे सरकार फिरवणार नाही. योग्य वेळी राज्य सरकार कर्जमाफीचा निर्णय घेईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी त्या ठिकाणी बोललं. तर मित्रांनो, आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यातील दौंड येथील एका जाहीर कार्यक्रमात कर्जमाफीबाबत काही दिवसांपूर्वीच भाष्य केलं होतं. माझ्या भाषणात कधी तुम्ही कर्जमाफी ऐकलंय का, असं विधान अजित पवार यांनी केलं होतं. तर मित्रांनो, आता तुम्हाला काय वाटतंय की अजित पवार, देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथजी शिंदे साहेब हे मिळून म्हणजे संपूर्ण महायुती सरकारने जे काही आपल्या शेतकरी बांधवांना कर्जमाफीचं आश्वासन हे विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलं होतं, तर त्या बळावरती आपल्या सर्व शेतकरी बांधवांनी भूतो न भविष्य असं या महायुती सरकारला निवडून दिलेलं आहे. त्यांची सत्ताही स्थापन झालेली आहे आणि मग आता सत्ता स्थापन होऊन बऱ्याच दिवसांचा कालावधी लोटलेला असताना आता तरी शेतकरी बांधवांची कर्जमाफी करण्याची सुदबुद्धी या महायुती सरकारला येईल का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि हो शेतकरी मित्रांनो, आपल्या शेतकरी बांधवांचे प्रश्न मांडणारे बच्चूभाऊ कडू यांनी जे पूर्वी आंदोलन केलं आहे नुकतंच, तर त्या आंदोलनाला देखील यश येईल का? म्हणजे त्या आंदोलनाला दिलेलं फडणवीसांचं आश्वासन ते पूर्ण करतील का? यावरती मित्रांनो तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय